माझ्यासोबत करुणा मुंडे आहेत. ताई, खरं तर तुम्ही एक पोस्ट केलेला आहात, त्यामध्ये 3 मार्च 2025 ला धनंजय मुंडे यांचा राजीनामा. काय नेमकं तुम्हाला ही माहिती कोणी दिलेली आहे? जसं की सगळ्यांना माहिती आहे, मी उपोषणवर बसणार होती. तो मी 3 तारीखपासून ही बसणार होती, बहुतेक 5 तारीख किंवा 3 तारीख. तो मला असे सूत्राकडून माहिती मिळाली आहे की तुम्ही उपोषणावर बसू नका, राजीनामा ऑलरेडी घेतला गेलेला आहे 2 दिवस अगोदर आणि 3 तारखेला हे जाहीर करणार आहे की राजीनामा झालेला आहे. पण तुम्हाला ही माहिती कोणी दिलेली आहे? स्वतः अजितदादांच्या पक्षाकडून अजितदादांनी माहिती दिलेली आहे का सरकारमधले भाजप पक्षाकडून तुम्हाला ही माहिती मिळालेली आहे? नाही, माझे असे सूत्र आहे मंत्रालयामध्ये जे मला माहिती देतात आतूनची, त्यांनी मला माहिती दिलेली आहे. पण आता सीआयडी कडून दोषारोप पत्र बाहेर आलेलं आहे आणि त्यामध्ये 1 नंबरचा आरोपी जे आहे वाल्मिक कराड त्यांना दाखवलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही धागेदोरे होते. सीडीआय कडनं आता संपूर्ण तपास करण्यात आलेला आहे, चार्जशीट फाईल झालेली आहे. काय वाटतं ह्या सगळ्या धाग्यादोऱ्यांच्या मागे जे काही लपलेलं होतं, त्यानंतर आता सीडीआय जी तपासणी केलेली आहे आणि त्या सगळ्या तपासानंतर आता जी चार्जशीट आलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं? मला हेच वाटतात, मी सीआयडीच्या, एसआयटीच्या आणि देवेंद्र भाऊच्या आणि महाराष्ट्राची जनताच्या जे इतकी चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरला की सरकारला पण सरेंडर व्हावं लागला आणि एक निष्पक्षपणे चौकशी करावी लागली आणि निष्पक्षपणे चौकशी झाली 100%. एसआयटीच्या, सीबीआयच्या खूप खूप हृदयापासून आभार मानते मी की आज वाल्मिक कराडला फर्स्ट दोषी ठरला गेलेला आहे आणि सगळे पुरावे समोर आणले. त्याच्यासाठी एक निष्पक्षपणे त्यांनी एक निकाल दिला याच्यामध्ये कोर्टामध्ये. त्याच्यासाठी मी खूप खूप आभार मानते आणि हे खूप गरजेचा होता क्योंकि फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्येही हे गोष्टी थांबत नाही आहे. क्योंकि तुम्ही बघा, जे संतोष देशमुख हत्या प्रकरणमध्ये जे मागे जे लोक आहे, जे लोकांचे नाव आलेले आहे, 10 लोकांचे जे नाव आहे, हे खूप युवा लोक आहे, खूप युवा आहे आणि हे 10 लोक नाहीये, फक्त इतकेही नाही आहे. तुम्ही बघा, वाल्मिक कराडचे मुलगेपासून जितके लोक आहे, 1200 रिव्हॉल्व्हरच्या जे आहे, आज जे लायसन्स रद्द करण्यात आलेला आहे बीडमध्ये, कोणते मंत्रीचे, कोणते पॉवरचे जोरावर 1200 रिव्हॉल्व्हरचे लायसन्स दिले गेले, कोणते? आणि बीडमध्ये तो मुंडे घराण्याचंही राजकारण चालू आहे. मुंडेचा बाल किल्ला तो बीड जिल्हा असं म्हणतात. तो ये गुंडशाहीचा जे जिल्हा आहे ते पण मुंडेचा बाल किल्लाच आहे, बीड जिल्हाच तो. तसा त्याच्यासाठी आज हे जे बाल किल्ला आहे ते गुंड किल्ला आम्ही होऊ देणार नाही. आणि हे जे आमचे वंजारी समाजाचे, मी वंजारी समाजाची सून आहे, वंजारी समाजाचे एकमेक वारसाची मी आई आहे. वंजारी समाजाचे जे धनंजय मुंडे आहे त्यांची मी बायको आहे. तो माझा फर्ज आहे की आमचे समाजाचे लोकांच्या, आमचे समाजाचे युवांच्या जे गुंडगर्दीमध्ये परिवर्तन करून खच्चीकरण चालू आहे ते थांबवणं माझा फर्ज आहे आणि एक सूनच्या मी कर्तव्य पूर्ण पार पडत आहे. त्याच्यासाठी आज एक बायको असताना आज धनंजय मुंडे मंत्री जरी आहे तो माझा स्वाभिमान आहे तो, पण आज त्याच्यापेक्षा मोठा दायित्व माझा आहे की माझे समाजाचे जे मुलाबाळांच्या खच्चीकरण करून त्यांना दारू देऊन, पैसे देऊन, लडकी देऊन आज जे त्यांना गुंड प्रवृत्ती में परिवर्तन करण्याचं काम जे वाल्मिक कराड करत होता, सगळ्या लोकांच्या समोर आलेला आहे. आज 26 वर्षाचे आजचे युवक आज त्यात सगळ्या जाळमध्ये फसलेले आहे. कोण आहे? आज वाल्मिक कराडचा तो जीवन झाला, त्यांचे 2-2 बायका आहे, ढेरो मुलाबाळा आहे, आज त्यांचा जीवन संपला. त्यांची वय पण आहे, कम से कम 55 वर्षाचा आहे तो. त्यांच्या समोर आज काही नाही, पण जे युवक आज जेलमध्ये अडकलेले आहे त्यांचं पूर्ण करिअर स्पॉइल झालेलं आहे. भविष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्या. आणखीन खूप काही बाहेर असे आहे जे स्वतः समोर रिव्हॉल्व्हर टाकून फेसबुक पोस्ट करत होते. अरे, आज स्वयं मी मंत्रीची बायको आहे, बीडमध्ये राहून मी राजकारणामध्ये आहे, समाजासाठी मी काम करत आहे, रोखठोकपणे माझी भूमिका आहे, तरी पण माझ्या आजपासून आजपर्यंत ना एक पोलीस प्रोटेक्शन भेटला,
नाही मला रिव्हॉल्व्हरचा लायसन्स भेटला. पण हे 2 कोटीचे गुंडे लोकांना तुम्ही रिव्हॉल्व्हरचा लायसन्स देताय. 1200 रिव्हॉल्वर लायसेंस. ये सगळे जे रिव्हॉल्वर लायसेंस आहे आता 300 के करीब कुछ रद्द करण्यात आलेले आहे. मी पण सीएम साहेबांना निवेदन देणार आहे की हे पूर्ण 1200चे 1200 आणि जे खरा राजकारणी आहे, खरा समाजसेवी आहे, त्यांना रिव्हॉल्वरची गरज नाही. मी तर बोलते पोलीस प्रोटेक्शनची पण गरज नाही. मी पण एक महिला असताना राजकारण करते, समाजकारण करते. माझ्याकडे कोणत्याही पोलीस प्रोटेक्शन नाहीये, कोणतेही रिव्हॉल्वर नाहीये. जरी मी घाणेरडी आहे, मी करप्ट आहे, तो मला रिव्हॉल्वरची गरज नाही, पोलीस प्रोटेक्शनची गरज पण नाही. उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे. खरं तर 3/3/2025 अशा पद्धतीत तुम्ही लिहून राजीनामा धनंजय मुंडेंचा निश्चित असं तुम्ही लिहिलेलं आहे. एकीकडे दोषारोप पत्र 2 दिवसापूर्वी सादर होतोय आणि त्यानंतर संपूर्णतः सरकारवरती हा दबाव वाढल्याचा पाहायला मिळतो आणि त्यानंतर हा राजीनामा घेतला असावा असं वाटतं का? हा, दबावामुळे जे जनताने खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे. आणि जसं महाराष्ट्रामध्येही मी ऐकलेलं आहे, अगोदर तो कुठे ऐकला नाही की सत्ता पुढे शहाणपत चलत नाही. पण मी एकच म्हणते, आता स्लोगन चेंज करा आणि जनता पुढे राजकारण चलत नाही. जनताची विजय आहे निश्चितही. जरांगे भाऊनी, सुरेश धस भाऊनी, संदीप क्षीरसागर भाऊनी, आणखीन खूप काही, अंजलीताई दमानिया खूप मेहनत करत आहे याच्यामध्ये. मी स्वतः जितनी माझ्या होऊ शकते मेहनत करत आहे आणि आज मुद्दा खूप चांगली पद्धतीने महाराष्ट्राची जनताची विजय आहे. हे खरोतर जरी कालच्या जे आपला ये झालेली आहे, चार्जशीट दाखल झालेली आहे, ते खरोखर मी बोलते ये देवाचा मी धन्यवाद मानते. आणि महाराष्ट्राची जनता पुढे राजकारण चलत नाही, आता हे स्लोगन होणार. त्यामुळे उद्या निश्चित धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल 100%. जसं मला सूत्राकडून माहिती मिळाली आहे, नाही तो मी स्वतः बसणार होती उपोषणासाठी. दादा राजीनामा घेतील का धनंजय मुंडे हे स्वतःच राजीनामा देणार? नाही, अजितदादा घेणार आहे. धनंजय मुंडे कुठे देणार राजीनामा? तो देणार नाही, पण अजितदादा घेणार. क्योंकि तो अजितदादा कितीही जरी केला, तो अध्यक्ष आहे पार्टीचे. तर आपण पाहतोय की आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा जोर धरत आहे आणि उद्यापासून अधिवेशन सुरू होते. खरं तर उद्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे हे राजीनामा देतात का, याकडेच आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.